नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका आवी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. शांत बस, शांत बस. तर आले आपले टकलू बरं. लय दिवसानं गुळी टाकायला थोडे दिवस मोबाईलच होते बघा. हो सगळं तुम्ही, हे आपले युवा शेतकरी आहेत. ब्रँड इज ब्रँड. आणि हे आपले पिकअप वाले तर दूध काढू लागले, त्याच्यामुळे जास्त काय त्यांना संवाद केला नाही. कारण की दूध काढत असताना डिस्टर्ब करणं हे चुकीचं आहे. आणि दूध काढता काढता एखादी गाय लात पण मारू शकते. त्याच्यामुळं आपल्या इकडं नारायण सरचा आखाडा आहे गाईचा, तुम्हाला आज ते सुद्धा दाखवतो. आणि तोंडातला जास्त काही आपले शब्द कुठं अडकतात, ॲडजस्ट करून घ्या. आणि चला आपण जाऊ त्यांच्या आखाड्यावर. आपले महत्वान आहेत आणि दोन गोष्टी त्यांच्याशी बोलूता. खूप चांगल्या प्रकारे ते आपल्याला माहिती देतात. तुम्ही बघू शकता. विचारू त्यांना माहिती. अण्णा म्हणले तुला जराशी हळदीची माहिती देतो. जास्त अण्णाला लय आवड आहे शेतीची, गायची जास्त नाही. मग ते आता काय हळदीला 1.5 महिना भरायला लावून हळदीला. बरं बरं, आता खर्च किती काय आला एकदा सांगा आम्हाला. आता खर्च काय सगळं आता बेण्याचा सोडून दिला तर आपले 10,000 रुपये लागले जातात फक्त. बेन घरचंच होतं. हा, बेणं घरचंच होतं. दरवर्षी तुम्ही किती एकर लावता हळद? एकर भर राहते, 1-1.25 एकर हळद. बर 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 बर. आणि वर्षाच्या कडे किती उत्पादन निघते हळदीमध्ये? वर्षाच्या काठी निघते. भाव जर गवसाला तर 2-3 लाखाची होती एकर मध्ये. बर बर बर, खूप चांगली होती मग. हो. आणि ह्या वर्षी पाऊस काळ पण तेवढा काय म्हणा. काय आमदा इशी तेवढं पाणीच नाही ना. बर बर बर. आपल्या इकडे आकारानच पडायला, तिकडे पडलं नाशिकला याला त्याला भरपूर पाणी. तिकडे जास्त पडाले, इकडे आपल्याला पाहिजे तिकडे पाणी पडत नाही. नाही ना. पण खूप चांगल्या प्रकारे हळदीची माहिती दिली. आणि अण्णाने आंबा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लावला, तुम्ही बघू शकता. अण्णा हे कोणता आंबा आहे? कलमी आंबा आहे. कलमी का? ह्या वर्षी मग खसाड आंबे लागले असतात. खूप लागली होती. बर पोरं स्वरं खाऊ लागले, सोयरे धायरेला दिले, गावातल्या पोरायला दिले खाला आंबी. बर, आनंद झाला मग. हा, खूप लागला होता आंबा. बर बर. ह्या वर्षी तुम्ही आंबे आणले वाटते, ते आलती ना आपल्या गावात गाडी? हो, ते घेतलीत ना. काय किती घेतली तर? ते 5-6 झाडं घेतलेत. एक चिकूचे एक घेतले. हा. आणि ते लावायचे आता. पलीकडे दिसायला ते कोणते आहेत? ते फोपूस आंबा आहे मोठा. मोठा का? टप्पूच्या टप्पू होते. असं का? आणि एक आहे ते खाराचा आंबा आहे. एक खारा जावा आहे का? हा, खारा करताना मुद्दाम लावलेलं झाड आहे ते का? हा. बर बर बर. आता ह्या वर्षी पण लावायचे तुम्हाला? हा, ह्या वर्षी लावायची इकून आपल्या गायाच्या पाठीमाग. बर. पुन्हा हे केळी आंबा आहे. ही इथलं झाड. ही का? हे केळी आंबा आहे. बर बर. असं आंबट लागते मग खालाला पाडाला आल्यावर लय खास लागते. खाला रस पीस केल्यावर आंब्याचा लय छान लागते. हा. आणि हे काय करायले आता? हे आंब्याचा फाटा वरी करायचा आहे असा. असा का? हा खाली झुकून म्हणून करायले होय? हा. हे का गेला बघा वरी. बर बर. नाही ते हे काय होते, तोडणं लागते. तोडा वाटणं झाड. याची कलम केली आपण ह्या आंब्याला एक पुन्हा तयार दुसरी. अरे बाबा. हा, हे का ही पणी बांधली इथं का? हा. इथं पणी बांधून झाडाला शिरलं. हा शिलून बिसलेरी फाळली. हा. बिसलेरीत माती थोडी टाकली आणि पणी फिट बांधून टाकली. बर. 1 महिनाभर जर ठुले हा. तर याला मुळ्या फुटतात. ही कलम तयार होती. इथून तोडायचं झाड पुन्हा हे फाटा. इथून का? हा, इथून तोडायचं आणि कुठे लावायचं आपला पद्धतशीर नेऊन. झालं, झाड तयार होते आपल्याला. एवढं मोठं लावायचं मग? हा, एवढं मुद्दाम ही ट्राय करून बघितली ना आपण. ट्राय करून बघितलं होय? हा. खूप खूप छान दिसली काय. कोणी नाही का ते असं फाटा आता शिरून किती दिवस झाले त्याला? किती दिवस झाले त्याला? हा, याला एक जवळपास आता 15 दिवस होत असतात. 15 दिवस का? हा. नंतर? कोणी असं फाटा शिरून करतात तर आपण फाट्याचीच अशी शिरून केली बरोबर कलम. बरं ते दुसरा डोळा चिटकायचं कामच नाही, फाटात तर लावायचं काम. आणि? हा, नंबर 1 आंबा आहे, कलमी आंबा आहे. त्याच्यामुळे का? झाड तोडा वाटत ना. दुसरी झाड इकत आणून लावण्यापेक्षा हे किती चांगलं आहे. हो ना हो ना हो ना. घरची कलम व्हायली ना तयार. हा, बघा म्हणजे एक ट्राय करून जमलं. काय बरं. आपल्याला काय पैसे लागणच काही नाही. हो ना हो ना. आपल्या अजून शेतात काय काय तुम्ही पेरले आता लावले? हे हळदीतच झालं सगळं. आता हे मूग पेरला इथं पुन्हा. असं का? हम्म. मगाची जरा आमच्या पब्लिकला माहिती द्या युट्यूब आहे. मूग लय जोरदार आहे आता हे 100 रुपये किलोचं बी आणलं होतं आपण. हे का? हा,
किती होता याच्यात कट्टी काय वाटेल तुम्हाला? याच्यात एक पोत थैली होती आपल्याला 50 एक का? किलोची. हा उगा आता जागा रिकामी होती त्याच्यामुळे केलं काय हा, तुम्ही? हे ढोरायची मक्का पेरली होती. मक्का पेरून नंतर मूग घेतला आता. मक्कावर घेतलाय होय? हा मक्कावर घेतलेला. बर बर बर. त्यानं चला म्हणलं डाळीपुरती मुग होतात. हो ना घरच्या घरी बाहेरून आणण्यापेक्षा. बाहेरून काय गरज नाही ना कुठं आहे ना. मुगाची डाळ महाग राहते पुन्हा. बर बर. होते बाया पोराला पुन्हा लेकरं बाळ शेंगा खातात. हो ना. आमदा काय ही पेरणी लय लेट झाली. लोक झाड भलते तोडायलेत. हा नाही तर पहिले लई पूर्वीची नाही का बिगीन पेर होत होती. तुमच्या काळात हा समजा. आणि धानाय जोऱ्यात राहत होती. बर ते भलत्या बेजाऱ्या व्हायला आता हे पाणी लेट झाल्याच्यानं लाईट नको. हा ते पायपा आणा छड्या आणा हे करा ते करा सगळी परेशानी. डिपोवर जात 4-5 चक्रा मारा इकडे तिकडे. हा त्यानं जाऊ द्या म्हणलं आता काय हे केले. आता कसं बी एकदाच चालू केलं बोर चालू केला. बर बर बर. हा बोरला मस्त पाणी हो, वाटायला. बरं आहे पाणी. बर बर. आणि तिथून आता पुन्हा हे वातावरण राहीना बरोबर लोक झाडं तोडून टाकायले. त्यानं थोडं अवघड व्हायलंय. बर बर आता अजून 4-5 बुडे घेतलेत आंब्याचे बर बर बर. लावायचे. एक चिकूचे घेतले. हा पुन्हा एक केळीचं लावले. असं राहा आकाड्यापाशी झाड चांगलं राहते. हो ना सावली होती हम्म, समोर सावली आपल्यालाच होती. फायदा आहे ना त्याचा. हम्म खूप चांगल्या प्रकारे अण्णांना माहिती सांगितली. थोडं आपल्या गाईचं बघू ते एकदा अण्णाच्या गाईचं. अण्णा केळीचं झाड पण लावलं इथं. हा इथं केळीचं झाड लावलंय. हे बघा हे शेतीला जोडधंदा म्हणून गायचा केलेला आहे आपण. हा उगा चला बा इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपला खर्च निघते बाकी पेरणीचा याचा त्याचा. त्याच गाई पण हा बरे आहेत गाय. मस्त मॅठे टाकल्यात खाली. हा इकडचं बेड करायचं राहिले काय अण्णा? हा इकडे राहील ना, गिटी आहे ना गिटी आहे कच आहे. बर 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 आता करून घ्यायचंय. बर बर बर. पुन्हा गाय आणायचं एक दोन. हा हा नंतर गाय आणल्या की इकडे बेड करून घ्यायचं. बेड आणायचे वेळेस. मस्त मस्त. ते काय चिकचिक होऊ जास्त म्हणून ते गडबडीने बेड करून घेतलं इकून. हे का? हा बर हे नंतर करायचे म्हणलो हे का? गाय आणल्यावर. बर बर. आता हे पावसाळा आला त्याच्यामुळे राहिलं का? हा त्याच्यामुळे राहिले. आता सिमेंट आणाय ना गाडी येईन ना राहणार. हो ना मी इकडून चालू ह्या मधातल्या शॉर्टकट हा रस्त्याने. नाही इकून आले होय तुम्ही. हा नाही इकून थोडा रस्ता खराब आहे चारी ना. ती पिकअप येत नाही. बर बर मग त्या सिमटा पाय राहिले 50 थैली लागते इथं. बर. अण्णा एकदा आपल्या युट्यूबच्या पब्लिकला हाय करा. हाय चला ओके पब्लिक निघूत आता. हम्म. तर अण्णाला केलं हाय. आणि एकदा आपला कंकू भाई आलाय. कंकालेश्वर भाई आलाय. भाया एकदा मुंबईहून आलाय. भयानं आजच गोळी टाकले तुम्हाला दाखिलं होतं. पण एकदा डबल एकदा त्याला भेटू जा. काम करायला का नाही बघू जा. लय आळशी माणूस आहे भाई लय आळशी. भाऊ आपला शेण काढायला आहे बघा एकदा. भाऊ एकदा एक्सप्लेन एकदा तुला कसं वाटायले शेण काढून? फिलिंग ढगात भाऊची फिलिंग ढगात आहे म्हणा. भाऊला एवढा भयंकर कटा आहे तो भाऊ तरी तुम्ही बघा एक एक खोर शेणाचं टाकायलाय. गाण्याच्या तालावर भाऊ सध्या शेण काढत आहे. भाऊन शेणाच्या वरी गोळी सुद्धा टाकली आहे. त्याचं व्यवस्थित विघटन व्हावं शेणाचं. भाऊ एकदा डान्स एकदा हा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो शेअर नक्की करा. आणि तोपर्यंत बाय बाय.